श्रीरामपूर तालुक्यातील नगरविकास आराखड्यातील संजयनगर परिसरातील सर्वेक्षण क्रमांक 2171 या 200 चौमी क्षेत्राच्या जमिनीबाबत तहसीलदार श्रीरामपूर प्रशांत पाटील यांच्या स्वाक्षरीने महत्त्वाचा निर्णय देण्यात आला आहे। महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 च्या कलम 42 अ अन्वये सदर जमिनीचा भोगवटा वर्ग व भार याबाबत विनिश्चित करण्यात आली आहे। या प्रमाणपत्रानुसार संबंधित जमीन ही भोगवटादार वर्ग 1 या धारणाधिकारीखाली असून सदर जमिनीवर कोणताही भार नाही असे निष्पन्न झाले आहे। ही जमीन श्रीमती कलमबाई बळवंत पंडित राहणार श्रीरामपूर यांच्या नावावर असून सदर मालकी ही अनुसूचित जमातीच्या खातेदाराची नाही असेही नमूद करण्यात आले आहे। तसेच तहसीलदार कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे की भविष्यात या जमिनीचा प्रकार बदलल्यास ती कुळ कायद्या अंतर्गत सीलिंग, वतन, इनाम किंवा नियंत्रित सत्तेअंतर्गत असल्याचे आढळल्यास शासनाकडे संबंधित शुल्क, नजराना व इतर देय रक्कम नियमानुसार भरणे ही भोगवटेदाराची जबाबदारी आहे। नगर विकास प्राधिकरणाने या प्रमाणपत्राच्या आधारे पुढील कारवाई करताना ही सर्व अटी व तरतुदी बंधनकारक स्वरूपात लागू ठेवाव्यात असा निर्देशही तहसीलदार कार्यालयाने दिला आहे। आवाज जनतेचा न्यूज प्रतिनिधी प्रशांत भोसलेसह सोमनाथ पटाईत, श्रीरामपूर। खरं तर आज श्रीरामपूर नगरपालिकेच्या समोर कमल बळवंत पंडित या मावशीनी आज इथे आंदोलनाला ह्या बसलेल्या आहेत। मला असं वाटतं हे खूप खेदजनक आहे की आज त्यांचं वय पाहता त्यांचा म्हणजे त्यांची तब्येतीचे जर आपण हे विचार केला तर अशा एका महिलेने रस्त्या संदर्भात आंदोलनाला बसणं ही मी म्हणेल माझ्यासाठी खूप खेदजनक गोष्ट आहे। त्यांची मागणी अशी आहे की त्यांच्या जो घरासमोरचा रस्ता आहे तो आणि गेल्या काही वर्षापासून प्रलंबित आहे आणि त्या रस्त्याची दखल कुठलंही प्रशासन घेत नाहीये। तर नक्कीच आम्ही काँग्रेस पक्ष म्हणून, मी काँग्रेस पक्षाची सदस्य म्हणून आज मी त्यांच्याशी भेटले, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की गेल्या 4 वर्षापासून नगरपालिकेमध्ये प्रशासक आहेत। त्याच्या आधी ही सत्ता दुसऱ्या पक्षाची जे सत्तेवरती होते ते विरोधी पक्षातले लोक होते। तर आम्ही काँग्रेस पक्ष म्हणून नेहमीच जनतेच्या सोबत, त्यांच्या अडीअडचणीमध्ये आम्ही सोबत असतो आणि आज देखील हा विषय आम्ही या विषयामध्ये देखील आम्ही त्या मावशींच्या सोबत आहोत आणि आम्ही या आंदोलनाला पाठिंबा देतो। आता आमदारांचं तुम्हाला म्हणजे तुम्ही कॉल केला तर त्यावर त्यांच्या काय प्रतिक्रिया आल्या? आमदारांच्या पण ह्याच प्रतिक्रिया होत्या की त्यांचे त्यांनी जे काही त्यांच्याकडे कागदपत्र आहेत ते तुम्ही तुमच्याकडे घ्या। ते पण आज मुंबईला आहेत। आपल्या सगळ्यांना माहिती आहे नगराध्यक्ष पदाची सोडत असल्यामुळे ते देखील मुंबईला होते। तर आल्यानंतर ते नक्कीच त्यांची भेट घेतील। सर्वप्रथम आपलं नाव? माझं नाव रवींद्र बोर्डे आणि आपण राहतात कुठे? मी संजयनगर भागातच राहतो। या अर्जदार ज्या आहेत किंवा उपोषणकर्ता ज्या आहेत त्या आमच्या मावशी आहेत। त्यांचं वय 75 वर्ष आहे। त्यांचं नाव कमलबाई पंडित। त्यांची 7-8 वर्षापासून अशी मागणी नगरपालिकेच्या प्रशासनाला की आम्हाला नगरपालिकेकडून आम्ही जी परवानगी घेऊन घर बांधलं त्याला रस्ता आहे, परंतु काही अतिक्रमणामुळे आज रस्ता उपलब्ध नाही। त्यांची येण्या जाण्याची प्रचंड अडचण होते आणि आम्ही अर्ज दिले पण नगरपालिका काय त्याची दखल घेत नाही। आमच्या मावशीला हृदय संबंधी आजार आहे, बीपी संबंधी आजार आहे। तर त्यांची जर तब्येत बिघडली तर नगरपालिका त्याला जबाबदार राहील आणि आताच दीपाली ताई ससाने आणि काँग्रेसचे पदाधिकारी यांनी या उपोषणाला पाठिंबा दर्शवून माननीय शिव साहेबांसंग चर्चा केली। नगरपालिकेला वेळोवेळी अर्ज देऊन त्यांनी आमची काही दखल घेतलेली नाही। त्यामुळे आमच्या मावशी आहेत त्या उपोषणाला बसलेल्या आहेत। त्यांचं वय 75 आहे आणि त्यांना बीपी आणि हृदय संबंधी आजार आहे। 11 वाजल्यापासून आम्ही उपोषणाला बसलोय, अजूनपर्यंत काही आमची नगरपालिकेने दखल घेतली नाही। ज्या उपोषण करते त्यांना गोळ्या औषधं रोज द्यावी लागतात आणि त्यांची काही दखल घेतलेली नाही। त्यांची तब्येतीत जर काही बिघाड झाला, काही त्रास झाला तर त्याची जबाबदारी ही नगरपालिकेची असेल आणि त्यांना ते भेटायला येत नाहीये प्रशासन। हे अप्रत्यक्षपणे ते आम्हाला हा त्रासच देत आहे असं आमचं म्हणणं आहे। तर त्यांनी आम्हाला
भेटून आमचं शंका आहे, आमची जी मागणी आहे त्याच्यावर काहीतरी निर्णय घ्यायला पाहिजे अशी आमची इच्छा आहे. करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज जनतेचा. बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर.